धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. माजी जिल्हा परिषद सदस्य किरण शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला. धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील जिल्हा परिषद सदस्य किरण शिंदे हे आज गोताणे येथील एका कार्यक्रमात गेले असताना त्यांच्यावर माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, नारायण शिंदे आणि सुनील शिंदे यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून हे घडल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनने तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. पहिल्यांदा तुमचे आभार मानेन की तुम्ही माझ्याकडे स्वतः बैठ घेण्यासाठी आला. मी किरण शिंदे, राजकीय जीवनात 30 वर्षापासून मी राजकीय क्षेत्रात काम करतो. राजकारणात असूनही राजकारण हा माझा पिंड, मी समाजकारण हा माझा पिंड आहे. आजही मी एवढ्या वर्षात धुळ्यात घर करून राहायला गेलो नाही. मी असेल, माझी 2 मुलं असतील, माझी पत्नी असेल, आम्ही सर्वजण गावी राहतो. जवळजवळ 2.5 वर्ष मी आणि माझ्या पत्नीने जिल्हा परिषदेवरती सदस्य म्हणून काम केलं. तसंच कुसुंब्याच्या गावाच्या लोकांच्या विचाराने कुसुंबा ग्रामपंचायती आमच्या सर्वांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने 30 वर्ष आमच्या विचारांनी त्या ठिकाणी राहिली. बोला पाहिजे त्यापासून राजकारणात वेगवेगळ्या पदांवरती, मग राज्यमंत्री दर्जाचं पद असेल, एस टी महामंडळाचं पद असेल, अजूनपर्यंत माझ्यावरती भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. असेल तुम्ही फाशी घेऊन टाकली, परंतु माझ्यावर सातत्याने चुकीचे आरोप करणं, बदनामी करणं, खोटं बोलणं. माझ्याकडे काम करणारा माणूस, त्याच्याकडे पैसा कुठून आला, तो माझ्याकडे पाणी वाटण्यासाठी मी त्याला ठेवला. तो घरात झाडपूस करायचा. मला वाटलं चांगला पोरगा आहे, गरीब पोरगा आहे, आपण त्याला मदत केली. हळूहळू तो थोडं काम बघायला लागला. त्या कामातनं माझ्या नावावरती बऱ्याच लोकांना त्याने पैशांची फसवणूक केली. 4 लेनमध्ये त्याने पैशांची फसवणूक केली, लोकांकडनं पैसे घेतले. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, कुसुंब्याची एक व्यक्ती अशी की जिच्या नावाने फक्त 3 आर जमीन गेलेली आहे आणि 96 लाख रुपये या दोघा भामट्यांनी त्या ठिकाणी जमा केलेले आहेत आणि ते SIT मार्फत आम्ही हे करणार. वेगवेगळ्या कामांमध्ये केलेले भ्रष्टाचार असतील, न केलेल्या कामांचे बिलं काढले असतील, हे सर्व कागदोपत्रांसहित आम्ही लोकांसमोर आणतो. लोकांशी असणाऱ्या संपर्कामुळे, लोकांमध्ये जाण्यामुळे यांना लोक आता नाकारायला लागले होते. कारण लोकप्रतिनिधी किंवा संबंधित ज्याला राजकीय जीवनात आणि सामाजिक जीवनात काम करायचं असतं त्यांनी त्या प्रभागात राहायचं असतं. त्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी फिरतोय, जातोय. आज गोताण्याला एका जणाकडे त्या ठिकाणी साखरपुड्याचा कार्यक्रम होता. आमच्या किशोर नानांना त्यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की नाना आणि तुम्ही या बुवा. आम्ही गेलो त्या ठिकाणी, बसलो होतो. मी होतो, किशोर नाना होते, माझ्याबरोबर माझा पुतण्या जो गाडी चालवतो चेतन शिंदे आणि गोताण्याची बरीचशी मंडळी बसलो. साखरपुडा संपला, आम्ही वर फोटो काढायला गेलो. त्यावेळेस हे 2-3 जण, संग्राम गोविंदराव पाटील, राहणार खरा म्हणजे मूळचा हा दैवतचा आहे, कुसुंब्याला राहतो आणि धुळ्यात देखील त्याचे 2 पत्ते आणि ते कोर्टाचे पत्ते मी तुम्हाला दाखवले की एकीकडे दत्तनगरला घर सांगतो, एकीकडे जैन कॉलनीतलं घर जिल्हा परिषदेत दाखवतो. अशा पद्धतीने फसवणुकीचे धंदे करणार. आणि एक सुनील सुरेंद्र शिंदे, हे 3 जण फोटो काढायला, नारायण गोरख शिंदे हा, असे 3 जण त्या ठिकाणी आले. मी उतरत होतो, मला पायांचा त्रास आहे, चालता येत नाही, तरी मी प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. चढ उतर करताना मला प्रचंड त्रास.
माझं त्या यांना साखरपुड्याला त्यांना शुभेच्छा दिल्या आणि मी खाली उतरत होतो आणि खाली उतरत असताना कारण नसताना त्यांनी शिवीगाळ केली आणि तिथं कानफट्यात दिली. नंतर गाडीपर्यंत आले. गाडीपर्यंत आल्यानंतर माझ्या खिशातले जवळजवळ 10,000 रुपये त्यांनी 500-500च्या 20 नोटा त्या काढल्या. जो सुनील सुरेंद्र होता शिंदे त्याने पाठीमागून काठीने वार केला. त्याच वेळेस एक काय 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 होतं त्या हातात धारदार शस्त्र होतं. त्याच्याने माझ्या अंगावरती हल्ला केला. तो हल्ला केल्यानंतर मी त्याच्यातून या दोघांनी किशोर शिंदे आणि यांनी मला त्याच्यातून वाचवलं. आणि त्यावेळेस संग्राम पाटील सांगत होता की या मादरचोदाला आता इथंच मारून टाका, आता याला जिवंत जाऊ देऊ नका. अशा पद्धतीने त्यांनी माझा खून करण्याचाच विडा त्यांनी उचललेला होता. आणि अशा पद्धतीने काम करत असताना या माझ्याबरोबरच्या सहकाऱ्यांनी ते बघितलं आणि बघितल्यानंतर तिथून थोडं हे केल्यानंतर असा हा प्रकार करणं आणि याच्या मागची खरी पार्श्वभूमी ही फिर्यादीमध्ये मी नमूद करत नाही, परंतु त्याच्यावरती काहीतरी दारू पिऊन बस स्टँडवरती तो पडला होता आणि तो गुन्हा त्याने माझ्या मुलावरती माझ्यावर देखील केला होता. परंतु मी त्यावेळेस अखिलेश सिंग SP साहेबांच्या बंगल्यावर होतो, पण माझं नाव त्याच्यात नव्हतं. परंतु त्या गुन्ह्यामध्ये माझा मुलगा आणि 6 माझे पुतणे वगैरे सर्व जे होते ते निर्दोष त्या ठिकाणी सुटले आणि तो मनाचा आकश ठेवून त्यांना मला ठार मारायचे हे या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येतं. माझी विनंती प्रशासनाला की आम्ही सांगतो त्या पद्धतीने गुन्हा जर नोंद केला तर बरं होईल. जर मी त्यांच्यावरती हमला करण्या इतपत शारीरिक सक्षम असेल तर माझी कुठेही मेडिकल तपासणी करावी. मी गुंड प्रवृत्तीचा नाही, माझ्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे आरोप नाहीत. ज्या दिवशी समोर यायची वेळ त्या दिवशी मी प्रत्येक गोष्टीचे आरोप सिद्ध करून कशा पद्धतीने पैसा कमवला आहे, कशा पद्धतीने उन्माद चाललेला आहे हे आपल्यासमोर दाखवून देईल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी विचारांची लढाई लढायची असते, अशा पद्धतीची लढाई लढून हे होत नाही. राजकारण पैसे कमवण्याचा धंदा नाही, राजकारणातून समाजकारण करायचं असतं. दुर्दैवाने हे त्यांच्यासारख्यांना कळत नाही. हे अशा पद्धतीने हमला करत असतील तर गावात अशांततेचं वातावरण या ठिकाणी अत्यंत लोक प्रक्षुब्ध झाले, सर्व परिसरातले लोक प्रक्षुब्ध झालेले आणि यांनी खाल्लेल्या पैशांमुळे लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली. त्यांनी याच्यावर उत्तर द्यावं. मी परत पत्रकार परिषद घेऊन पुराव्यानिशी सर्व गोष्टी तुमच्यासमोर जर नाही आणल्या आणि एकही पुरावा खोटा दिसला तर तुम्ही सांगाल मी राजकीय जीवनातून सामाजिक जीवनातून निवृत्ती घेऊन टाकतो. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.